गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फॉरेस्ट रिसोर्सेस बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण वॉटर कॉन्झर्वेशन, वॉटर मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यावरती आपण लेक्चर घेतलेलं. की टोटल वॉटर कॉन्झर्वेशन किंवा वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, कोणकोणत्या मेथड असतात, सरफेस वॉटर असेल, ग्राउंड वॉटर असेल, हे आपण बघितलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फॉरेस्ट रिसोर्सेस बघायचं आहे. आता फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे काय, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे. तर फॉरेस्टचं असणारे इम्पॉर्टंट असेल, त्याची युजेस असतील, त्याचं बेनिफिट असेल, त्यानंतर फॉरेस्ट रिसोर्स याचा कशामुळे ऱ्हास होतो ते याच्यामध्ये बघायचं. तर मग त्याचं कॉन्झर्वेशन, प्रोटेक्शन हे आपल्याला फॉरेस्ट रिसोर्सेस मध्ये बघायचं आहे. का फॉरेस्ट म्हणजे काय, तर फॉरेस्ट आर वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड ओल्डेस्ट नॅचरल रिसोर्सेस अँड फ्रीली अवेलेबल ऑन द नेचर, अँड these resources are utilized by human for their own development. आपण जर भेटलं तर फॉरेस्ट हे रिसोर्सेस कसं आहे, नॅचरली अवेलेबल आहे आणि ओल्डेस्ट नॅचरल रिसोर्सेस आहे, ज्याला आपण रिन्युएबल टाईप ऑफ एनर्जी रिसोर्सेस म्हणतो. कारण जंगलं जी असतात ती जंगलं पुन्हा पुन्हा काय होत असतात, निर्माण होत असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिन्युएबल टाईप ऑफ एनर्जी रिसोर्सेस. आणि आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस युटिलायझेशन ऑफ मॅन फॉर व्हेरियस पर्पजेस. आपण जर फॉरेस्टचा यूज कशासाठी करू शकतो, तर ॲज अ फ्युएल, वूड, फायबर, रबर, टिंबर, मेडिसिन्स, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फ्रीली मिळत असतात निसर्गाकडून. पण जर सगळ्या सुरुवातीला बघितलं तर फ्युएल, जंगलामधून लाकूड आणलं जायचं आणि त्या लाकडापासून ॲज अ फ्युएल म्हणून वापर केला जायचा, जळण म्हणून यूज केलं जायचं. अजूनही बऱ्याच काही एरियामध्ये बघितलं तर बघा की जंगलामधून अजूनही लाकडं घेऊन येतात जळण्यासाठी. म्हणजे जे फ्युएल असेल, वूड आहे, फायबर आहे, रबर आहे, टिंबर आहे, मेडिसिन, व्हॅल्यूजन, असे अनेक प्रकारे आपल्याला फॉरेस्ट रिसोर्सेस मधून काय मिळत असतं, रॉ मटेरियल मिळत असतं. फॉरेस्ट is a dense growth of the trees together with other plants covering a large area of land. Forests are important and natural resources on the earth. Covering the earth like a green blanket, the forest not only produce innumerable materials goods but also provide several environmental services which are essential for life. म्हणजे आपल्याला फॉरेस्ट मधून बऱ्याच गोष्टी मिळत असतात आणि इट्स अ नॅचरल हॅबिटेट ऑफ वाईल्ड लाईफ. आणि ते जर बघितलं तर जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जे प्राणी पक्षी असतात, त्यांचं ते एक निवासस्थान. जी फॉरेस्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अर्थवरती जर बघितलं आपण, फॉर्मेशन ऑफ द अर्थ, नियर अबाउट 4.5 बिलियन्स इयर्स अगो इन द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. तर आपण बघितलं तर ते डायग्रामवरून तर असं लक्षात येते की पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली, ज्याला आपण मग गॅसेस असेल, गॅसेस, सॉलिड आणि गॅसेस, लिक्विड अँड सॉलिड स्टेज मधून आपल्याला माहित आहे पृथ्वीची निर्मिती झाली. मग वातावरण तयार झालं, मग वातावरण तयार झाल्यानंतर एक पेशीज प्राणी आले, मग हळूहळू तिथं प्लांट्स आले, मग त्यानंतर मग बर्ड्स, ॲनिमल्स, आणि सगळ्या शेवटी जर आपण बघितलं तर ह्युमन बिंग. म्हणजे ह्युमन बिंग हा भूतलावरील सगळ्यात शेवटचा प्राणी. पण सगळ्यात शेवटचा जरी असला तर माणसाला जगायचं असेल, सर्वाइव्ह व्हायचं असेल तर काय आहे, तर ह्या सगळ्यांची गरज असते. आणि मग आपल्याला फॉरेस्ट हा इम्पॉर्टंट पार्ट येतो, कारण फॉरेस्ट मधूनच हे सगळ्या अगोदर केसेस वातावरण तयार झालं, ॲटमॉस्फिअर तयार झालं, आणि मग सगळ्यात लास्टला ह्युमन तयार झाला. आणि मग आपण त्या फॉरेस्ट रिसोर्सेस मधून असणार आपल्याला जे व्हॅल्यूज आहेत म्हणजे यूज होतो तो तिथूनच होतोय. म्हणजे आपली जर बेसिक नीड बघितली तर एअर, वॉटर, फूड, तर तिथूनच मिळते. म्हणजे फॉरेस्ट मधूनच आपल्याला शुद्ध हवा मिळते, फूड मिळते, फ्युएल मिळते, फायबर मिळते. म्हणजे ह्या गोष्टी सर्व आपल्याला कुठून मिळत असतात, फॉरेस्ट मधूनच मिळत असतात. आणि अकॉर्डिंग टू द इंडियन फॉरेस्ट पॉलिसी, द टोटल जिओग्राफिकली 33% एरिया इज अंडर फॉरेस्ट कव्हर फॉर अ बॅलन्स्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला असं म्हटलं जातं की इंडियन फॉरेस्ट पॉलिसी आहे त्याच्यानुसार 33% किंवा 1/3 एरिया विल बी कवर्ड बाय अ फॉरेस्ट. कारण आपण टोटल एरियाच्या 1/3 एरिया काय असायला पाहिजे, तर फॉरेस्ट कव्हर असायला पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, व्यवस्थित सर्वाइव्ह होऊ शकतो. असं म्हटलं जातं की फॉरेस्ट हे लंग्स आहेत, पृथ्वीचे काय आहेत, लंग्स आहेत. लंग्स म्हणजे काय, ज्याला आपण त्याशिवाय चालू शकत नाही, म्हणून हा फॉरेस्ट रिसोर्सेस काय इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण याच्यामध्ये बघूयात, आता फॉरेस्ट यूज ऑफ फॉरेस्ट. आता फॉरेस्ट आपल्यासाठी काय यूज होतो, तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये डिव्हायडेशन होतं, म्हणजे प्रोडक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिव्ह फंक्शन. फॉरेस्टचे उपयोग आपल्याला 3 प्रकारे होऊ शकतात. ज्याला आपण कसं म्हणू शकतो, प्रोडक्टिव्ह, म्हणजे जे उत्पादन मिळवून देतात त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्टिव्ह. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह. प्रोटेक्टिव्ह म्हणजे ते
प्रोटेक्शन करत असतात. मग पोल्युशन असेल, सॉइल इरोजन कंट्रोल असेल, वॉटर कन्झर्वेशन असेल, ते जमिनीचं प्रोटेक्शन करत असतात, म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. त्यानंतर रेग्युलेटिव्ह फंक्शन. रेग्युलेटिव्ह म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे रिन्युएबल टाईप ऑफ एनर्जी रिसोर्सेस. जंगल असेल तोडलं की आपोआप तिथे बिया पडतील पक्ष्यांच्या मार्फत, ॲनिमल्स मार्फत, पुन्हा झाडं तयार होतील, पानगळ होईल, खत तयार होईल, पुन्हा पाऊस पडेल, डिकम्पोज होईल, पुन्हा तिथून सीड जर्मिनेट होतील, त्याला आपण रेग्युलेटिव्ह फंक्शन म्हणतो. म्हणजे फॉरेस्टचा यूज आपल्याला 3 प्रकारे होऊ शकतो, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिव्ह फंक्शन्स. पण आता या ठिकाणी आपण बघत असताना लक्षात घ्या की पहिला जो पॉईंट आहे तो आपण कमर्शियल यूज. कमर्शियल यूज म्हणजे कसं, की आपल्याला नेमकं काय मिळू शकतं फॉरेस्टमधून. फॉरेस्ट प्रोव्हाइड्स अ लार्ज नंबर ऑफ कमर्शियल गुड्स which includes timber, firewood, pulpwood, food items, gums, resins, non-edible oils, rubber, fiber, lac, bamboo, cane, fodder, medicines, drugs, and many other items. Half of the timbers cut each area is used as a fuel for heating and cooking. The wood is used for building materials for plywoods and hardwoods, particle boards and chipboards, and some portion are covered into a pulp and used for paper industries. Many forest lands are used for mining, agriculture, grazing, tourism, and reactions and for development of dams. म्हणजे आपण जर बघितलं तर फॉरेस्ट एरियामधून आपल्याला जर त्यामधून आपल्याला मिळणारे जे रॉ मटेरियल आहे, टिंबर, फायबर, वूड, पल्पसाठी असेल, फूड असेल, गम असेल, रेझिन आहे, ऑइल आहे, हे सगळं आपल्याला फॉरेस्टिंग मधूनच मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी जे लागणारं मटेरियल आहे, बांबू असेल, वूड असेल, हे सर्व मटेरियल पण आपल्याला कुठून मिळत असतं, फॉरेस्ट मधूनच मिळत असतं. त्याला आपण कमर्शियल यूज म्हणत असतो. आणि त्यानंतरचा जर विचारात घेतलं तर बऱ्याच इंडस्ट्रीज आपल्याकडे आहेत, पल्प अँड पेपर इंडस्ट्रीज असतात किंवा जे रॉ मटेरियल आपल्याला मिळतं ते सर्व फॉरेस्ट एरियामधूनच मिळत असतं. आणि राहिलेला जो एरिया असतो तो मग आपण काय करत असतो, मायनिंगसाठी असेल, ॲग्रिकल्चरसाठी असेल, किंवा आपल्याकडे चराई गायरान असतात बघा, ग्रेझिंगसाठी आपण ठेवलेला जातो. काही एरिया आपण टुरिझमसाठी वापरत असतो. टुरिझम म्हणजे एखादा चांगला एरिया असतो, जसं की आपल्याकडे महाबळेश्वर आहे, प्रतापगड आहे, पन्हाळगड आहे, त्या एरियामध्ये, किंवा आपण सातारा साईडला गेलो तर आपल्याला मसाई पठार बघायला मिळतं. म्हणजे तो एरिया टुरिझमसाठी काय केला जातो, राखीव ठेवला जातो. अशा आपल्या एरियात बरेच असे स्पॉट असतात की त्याचा यूज आपण काय करू शकतो, टुरिझमसाठी करत असतो. आणि मग त्याच्यातून आपलं राहिलेलं डॅम्स असतील त्याच्यासाठी आपण बराचसाच एरिया यूज करत असतो. अशा पद्धतीने फॉरेस्ट जे रिसोर्सेस आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, कमर्शियल यूज. कमर्शियल यूज लक्षात येते का बघा, आपल्या बेसिक जे नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय करत असतो, जे फॉरेस्ट यूज करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कमर्शियल यूज. त्यानंतर इकॉलॉजिकल यूज बघूया आपण. पहिल्यांदा आपण कमर्शियल यूज बघितला, तर दुसरा पॉईंट जो येतो तो इकॉलॉजिकल यूज. आता इकॉलॉजिकल यूज म्हणजे कसं, तर जनरली बघा, फर्स्ट जो पॉईंट आहे तर प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला जर फ्रीली आपल्या एरियामध्ये जो ऑक्सिजन आपल्याकडे असतो, आपल्याला माहिती आहे की जर प्लांट्स काय करत असतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडत असतात. द ट्री प्रोड्यूस ऑक्सिजन बाय फोटोसिंथेसिस विच इज व्हायटल फॉर लाईफ ऑन द अर्थ, ऑन दिस अर्थ. दे आर कॉल्ड एज लंग्स ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्याला इकॉलॉजिकल यूज मध्ये फॉरेस्ट रिसोर्सेस काय करत असतात, तर आपल्याला फ्री ऑक्सिजन देत असतात. आणि तो ऑक्सिजन आज आपण आता तुम्हाला लक्षात येते बघा की आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणारे सिलेंडर यायला लागलेत. मोठे बऱ्याच शहरामध्ये आता ते उभा करायला लागलेत की बाबा ऑक्सिजन पुरवठा कसा करायचा. म्हणजे आपल्याला आता कॅन मधून ऑक्सिजन यायला लागलाय की जो ऑक्सिजन आपल्याला प्लांट्स फ्री मध्ये देतात. आज बऱ्याच याच्यामध्ये डेव्हलपिंग प्रोजेक्टमध्ये आज आपण डिफॉरेस्टेशन करतोय, पण आता आपल्याला ऑक्सिजनचं इम्पॉर्टन्स कळायला लागलं. आता आपल्याला लॉकडाऊन मध्ये जे आता आपण बघतोय ऑक्सिजनची किती गरज असते. म्हणजे जो ऑक्सिजन आज आपल्याला फुकट मिळतो, फ्री मिळतो, त्याची व्हॅल्यू आता आपल्याला लक्षात यायला लागली की ऑक्सिजनची किंमत काय असू शकते. तुम्हाला माहिती आहे का बघा की चीनमध्ये ऑक्सिजनचे बलून्स विकायला लागले. मागच्या 4-5 महिन्याच्या पाठीमागे बघा की एक न्यूज होती की बलून्स विकतात. जसे आपल्याकडे पेट्रोल पंप आहेत तसे त्यांच्याकडे ऑक्सिजनचे काय ऑक्सिजन विकला जातो.
म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्याला ऑक्सिजन फ्युचरमध्ये काय सांगा की आपल्याला जसं आपण आता मास्क लावायला लागलो तसे ऑक्सिजनचे सिलेंडर पुन्हा पाठीवर घेऊन जायला लागणार म्हणजे बरं. कारण आपण जर बघितलं तर बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ द पॉप्युलेशन हळूहळू आपण डिफॉरेस्टेशन करतोय म्हणून आपल्याला गरज आहे ऑक्सिजनची. हे ऑक्सिजन फ्री द्यायचं काम कोण करते? प्लांट्स करतात. म्हणून इकॉलॉजिकल प्रोडक्शनमध्ये किंवा युजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टन्स काय तर प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन. सेकंड जर पॉईंट बघितला तर रिड्युसिंग ग्लोबल वॉर्मिंग. जसं ते आपल्याला ऑक्सिजन देतं तसं आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं काम कोणाचं आहे तर फॉरेस्टच आहे. द मेन ग्रीन हाऊस गॅसेस कार्बन डायऑक्साईड, जे मेन ग्रीन गॅसेस आहेत ते कोणते आहेत तर कार्बन डायऑक्साईड इज ऍब्सॉर्ब्ड बाय विथ फॉरेस्ट एज अ रॉ मटेरियल फॉर photosynthesis. Thus forest can act as a sink for CO2, thereby reducing the problem of global warming caused by the greenhouse gases. ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो की ज्याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललंय आणि मग आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग बघायला मिळतं बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ द टेम्परेचर. आता सध्या जर आपण आपल्या एरियाचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आपल्याकडे सिजनल व्हेरिफिकेशन व्हायला लागले. सिजनल व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर उन्हाळा एवढा तीव्र असतो की उन्हाळा आपल्याला सहन होत नाही. आपलं टेम्परेचर आपल्या एरियातलं नागपूर साईडचा जर विचार केला तर नियर अबाउट 43, 46, 47 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेले. आपल्या सांगली कोल्हापूरमध्ये पण 42, 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जाते. म्हणजे हे जाणार नेमकं कुठं? ते टेम्परेचर वाढतंय. तर टेम्परेचर वाढले की पुन्हा सिजनल व्हेरिफिकेशन. जेव्हा पावसाळा असायला लागतो तेव्हा पावसाळ्यात काय जातो? उन्हाळा जातो. हिवाळ्यात काय जातो? पावसाळा हिवाळ्यात जातो, हिवाळा उन्हाळ्यात जातो. म्हणजे आपल्याकडची जी ऋतुचक्र आहे ते एक एक महिना पुढे चालले. म्हणजे अगदी हिवाळ्यामध्ये पण बर्फवृष्टी होते, पाऊस पडायला आलाय. म्हणजे थंडीमध्ये जी थंडी पाहिजे तिथं पाऊस जातो आणि पुन्हा ती थंडी कुठे जाते? उन्हाळ्यात जाते आणि उन्हाळा पुन्हा पावसाळ्यात जातो. म्हणजे एकंदरीतच काय जे इकॉलॉजिकल बॅलन्स असायला लागतो जे फॉरेस्ट करत असतात इम्पॉर्टंट काम तर ते हळूहळू डिफॉरेस्टेशनमुळे कमी होत चाललं. म्हणजे रिड्युसिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो ते सगळ्यात कमी करायचं काम कोणाचं आहे तर फॉरेस्ट आहे. जसं आपल्याकडे ओझोन लेअर यायला लागलं, ओझोन लेअर कमी होत चाललंय. ओझोन लेअर कमी होत जर गेला तर टेम्परेचर वाढणार आहे. कारण अल्ट्राव्हायोलेट ज्या रेज येतात तर त्याच्यामुळे आज पृथ्वीवरती डायरेक्ट त्या येतात आणि त्या डायरेक्ट आल्यामुळे मग टेम्परेचर वाढते, ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलं. म्हणून ते रिड्यूस करायचं काम कोणाचं आहे तर फॉरेस्ट आहे. म्हणून आपल्याला प्लांटेशन करावं लागेल आणि ते इकॉलॉजिकल यूजमध्ये सर्वात इम्पॉर्टन्स काय आहे तर हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा टेम्परेचर मेंटेन करायचं काम कोणाचं आहे तर फॉरेस्ट आहे. म्हणून फॉरेस्ट हा इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. थर्ड जो पॉईंट आहे वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्स. फॉरेस्ट आर द होम ऑफ द मिलियन्स ऑफ वाईल्ड एनिमल्स अँड प्लांट्स. About 7 million species are found in the tropical forest alone. म्हणजे आपण जर बघितलं जसं भारतामध्ये आपल्याकडे 2 हॉटस्पॉट आहेत ज्याला आपण वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न हिमालय म्हणजे हिमालयाचा एरिया आणि आपल्याकडे वेस्टर्न घाट ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. पश्चिम घाट हा आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण फॉरेस्ट ज्याला आपण पाऊस आणायचं पर्जन्य आणायचं काम कुणाचं तर वेस्टर्न घाटचं आहे. त्याला आपण सह्याद्रीच्या रागा म्हणतो. कारण तिथूनच आपल्याला व्हरायटीज ऑफ पीसेस प्लांट्स अॅनिमल्स नॅचरल हॅबिटेट ऑफ अॅनिमल्स बघायला मिळतात. कित्येक पीसेस आपल्याला आपण ती बायोडायव्हर्सिटी बघितली. ही काय आहे फॉरेस्ट हा काय असतो तर वाईल्ड लाईफचं काय आहे नॅचरल हॅबिटेट आहे आणि त्या हॅबिटेटमुळे त्या स्पेसिस काय होत असतात डेव्हलप होत असतात त्या एरियामध्ये आपल्याला सापडत असतात. म्हणून वाईल्ड लाईफसाठी फॉरेस्ट एरिया काय आहे इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं का बघा आपण कमर्शियल यूज बघितले जे आपण डायरेक्ट काय करू शकतो आपल्या बेसिक नीड्स कम्प्लीट करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. कन्स्ट्रक्शनसाठी असेल, हाऊस होल्डिंगसाठी असेल, मेडिसिनसाठी असेल, फूड असेल, रॉ मटेरियल असेल त्याला आपण कमर्शियल यूज म्हणायचं विदाउट चेंजिंग. म्हणजे जसं आहे तसं आपण घेतो त्याला आपण कमर्शियल यूज म्हणायचं. आणि सेकंड जो पॉईंट आहे त्याला इकॉलॉजिकल यूज. इकॉलॉजिकल यूज मध्ये कसं फॉरेस्ट एरिया आपल्याला ऑक्सिजन देणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग कमी करणार आहे, वाईल्ड लाईफचं इथे नॅचरल हॅबिटेट आहे त्याला आपण काय म्हणायचं इकॉलॉजिकल हॅबिटेट. त्यानंतर बघा त्याच्या पुढचा जो पॉईंट येतो रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल. म्हणजे फॉरेस्ट वॉटरशेड ऍक्ट लाईक गेन्स spontaneous absorbing the rainfall, slowing down surface runoff, percolations into the groundwater and slowly releasing the water for reaching of springs. About 50 to 80% of the moisture in the air about tropical forest comes from their transpiration.
म्हणजे रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे पर्जन्यमान आहे. जे पाऊस आपल्याकडे पडत असतो त्या पावसाला रेग्युलर ठेवायचं काम कोणाचं असतं तर ह्या फॉरेस्ट आहे. आपल्याकडे जसं सीझन आहे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये जे आपण बघतो की पाऊस आपल्याकडे नेहमी येत असतो, तर तो पाऊस यायचं काम कोणाचं आहे तर ह्या फॉरेस्टच आहे. आणि ते रेग्युलरली जवळपास बघा की त्यानंतर ग्राउंड वॉटरमध्ये असेल, जमिनीमध्ये पाणी मुरवायचं काम असेल, मॉइश्चर असेल हवेमधले, हे सगळं जर आपण बघितलं तर ह्या रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे आपल्याकडं गारवा असतो. गारवा म्हणजे काय तर बाष्पीभवनाचे छोटे छोटे कण असतात. एअरमध्ये असणारे जे मॉइश्चर आहे ते हे म्हणजे एकंदरीत आपल्याला काय आहे तर पर्जन्यमान आणायचं काम कोणाचं तर ह्या फॉरेस्टचं आहे. म्हणून आपल्याला रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकलची इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सॉइल कॉन्झर्वेशन. फॉरेस्ट बाइंड द सॉइल पार्टिकल्स timely in their roots and prevent soil erosion. They also act as a windbreakers. म्हणजे फॉरेस्ट एरियाचं सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट काम काय आहे तर सॉइल इरोजन जे असतं ते कमी करायचं काम फॉरेस्ट करत असतं. कारण त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण असते, म्हणजे जमिनीत पाणी पर्क्युलेट करायची पण कॅपॅसिटी असते आणि सॉइल इरोजन कंट्रोल करायची पण कॅपॅसिटी असते. म्हणून बघा की जनरल नदीकाठच्या एरियामध्ये गवत, झाडे किंवा बांबूचे प्लांट्स असतात का, जरी पूर आला, पाणी आलं तर ते तसंच जमीन तिथं राहिली जाते. नदीला पूर आला तर पाणी वाहून जातं, खाली गवत तसंच असतं, जमीन तशीच असते. म्हणजे त्या गवतामध्ये काय असतं, त्या ज्या मुळ असतात ते मुळा काय करतात, त्या मातीला घट्ट पकडून ठेवतात. तसं फॉरेस्ट काय करत असतं, काही जरी झालं तर आपण प्लांट्स लावले, बांधावरती लावले, साईडला आजूबाजूला जर प्लांट्स लावले तर सॉइल इरोजन कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे, फॉरेस्ट आहे. म्हणून तो हे पार्ट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट येतो. त्यानंतर पोल्युशन कंट्रोल. आज आपण जर म्हणलं फॉरेस्ट ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन. These help in keeping the air pure and clean. They have also been reported to absorb noise and thus help in preventing air and noise pollution. आता सगळ्यात भाग जर बघितला इम्पॉर्टंट तर पोल्युशन कंट्रोल करायचं काम कोणाचं तर प्लांट्स आहे. आपण जर रोडकडे जर भेटलं तर दोन्ही बाजूनी प्लांट्स लावलेले असतात आणि ते प्लांट्स पण असे असतात की छोटी छोटी पानांची मिळून एक पान तयार झालं. त्याचा उद्देश काय असतो तर साऊंड पोल्युशन आणि एअर पोल्युशन कंट्रोल करायचं काम कोण करतं तर ते प्लांट्स करत असतात. म्हणून रोडच्या दुतर्फा बघितलं तर आपल्याला झाडे बघायला मिळतात. कारण मेन उद्देशच तो असतो की आपल्याला उष्णता पण लागायला नाही पाहिजे, म्हणजे सावली पण राहायला पाहिजे. सावलीनंतर पण आपल्याला काय व्हायला पाहिजे, ऑक्सिजन पण मिळाला पाहिजे. ऑक्सिजन तर मिळाल्यानंतर मग आपलं मेन काम आहे ते पोल्युशन कंट्रोल, म्हणजे एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन कंट्रोल करायचं काम कोणाचं असतं तर प्लांट्स असतं. म्हणून इंडस्ट्री असेल किंवा एखादं संस्था असेल, शाळा कॉलेज असेल, त्या एरियामध्ये नेहमी ग्रीनरी असते, प्लांट्स लावले जातात की जेणेकरून तो एरिया कसा असायला पाहिजे, हेल्दी आणि क्लीन असला पाहिजे. कारण आपल्याला प्लांट्स लावले की बघा आपलं मन नेहमी प्रसन्न असतं. अगदी आपण बरेच जण आता बघा की आपल्याकडे टेरेस गार्डन आलेले, छोटी छोटी सगळेजण झाडं लावतात किंवा आपल्याला अगदी जरी जागा नसेल तर कुंडीमध्ये झाडं लावतात. उद्देश काय तर आपल्याला ग्रीनरी भेटली, प्लांट्स भेटलं, फ्लावर्स भेटले की मन प्रसन्न होतं. म्हणून तो पार्ट त्याच्यामध्ये येतो की आपण अगदी घरापासून इंडस्ट्री, शाळा, कॉलेज किंवा रोडच्या कडून भेटले तर सगळीकडे आपण प्लांटेशन करायला पाहिजे. ते जर प्लांटेशन केलं तर काय करतं, आपोआपच ही झाडं काय करत असतात, सॉइल इरोजन कंट्रोल करतील, ऑक्सिजन देतील, पोल्युशन कंट्रोल करतील. हे इम्पॉर्टंट काम कोण करत असतं, फॉरेस्ट रिसोर्सेस करत असतं. तर लक्षात आलं का बघा, आज आपण काय बघितलं, फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे काय, त्याची यूज बघितली. यूज मध्ये आपण कमर्शियल यूज असेल किंवा इकॉलॉजिकल यूज असेल, तर आज आपण फॉरेस्ट रिसोर्सेसचे इम्पॉर्टन्स काय ते थोडक्यात बघितलं. पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. आणि त्याचबरोबर अजून एक आहे, तुम्हाला जे प्रोजेक्ट सांगितले, बरेच जण आता माहिती गोळा करायला लागले, तर त्या पद्धतीने आपण तुम्हाला जसं आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाहीये, त्यामुळे आता तुम्ही इंडिव्हिज्युअलच काय करा, माहिती कलेक्ट करा. तुम्ही जवळजवळ असाल दोघं तिघं तर काय प्रॉब्लेम नाहीये, कशी माहिती गोळा करू शकता. पण आता फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. प्रोजेक्टचं टायटल जे आहे, सब्जेक्ट जो आहे तो अगोदर फायनल करा आणि तो फायनल केल्यानंतर मग हळूहळू आपण काय करायचं आहे, त्याच्यावरती माहिती गोळा करून एक 10-15 पानाचा आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा. इव्हन तुम्ही फॉरेस्ट रिसोर्सेस वरती पण प्रोजेक्ट करू शकता. अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्याच्यावरती काय करायचं, आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.